गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरला आपण अनऑर्डर लिस्ट किंवा तिलाच बुलेटेड लिस्ट असं म्हटलं जातं ती लिस्ट तयार करायला शिकणार आहोत. सर्वप्रथम अनऑर्डर्ड लिस्ट किंवा बुलेटेड लिस्ट म्हणजे काय ते लक्षात घ्या. अ स्पेसिफिक लिस्ट अ डिस्प्ले अलॉंग विथ डिफरंट बुलेट्स ऑर सिम्बॉल. म्हणजे एखाद्या विशिष्ट लिस्टमध्ये जर लिस्ट आयटम सोबत वेगवेगळे बुलेट्स किंवा सिम्बॉल्स डिस्प्ले झालेले असतील तर ती बुलेटेड लिस्ट असते किंवा अनऑर्डर्ड लिस्ट असते. ज्या लिस्टमध्ये ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही कुठल्याही प्रकारची तिला सुद्धा अनऑर्डर्ड लिस्ट असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीची अनऑर्डर्ड लिस्ट आपल्याला आज तयार करायची, तिला दुसरं नाव बुलेटेड लिस्ट असं सुद्धा म्हणतात. तर या टॉपिकमध्ये आपल्याला प्रामुख्यानं एक टॅग जुनी आणि एक नवीन टॅग शिकायची. तर यूएल टॅग सर्वप्रथम आपण बघूया. जसे की ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करण्यासाठी ओएल टॅगचा वापर आपण केलेला, ऑर्डर्ड लिस्ट डिफाईन करायला आपण ओएल टॅगचा वापर केलेला. लाईक दॅट UL tag is used to create or define unordered list on a web page. जर आपल्याला आपल्या वेब पेजवरती अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करायची असेल किंवा डिफाईन करायची असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या UL टॅगचा वापर केला जातो. UL tag is used to create or define unordered list on a web page. U for unorder, L for list. UL tag अतिशय सिंपल उपयोग. आणि ही जी टॅग आहे UL टॅग ती कशी आहे तर लक्षात घ्या. इट इज अ पेअर टॅग. ही कशी टॅग आहे? पेअर्ड टॅग आहे. याचा अर्थ ती क्लोज करावी लागते, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. UL टॅग इज अ पेअर्ड टॅग. इनसाइड अ UL टॅग वी हॅव टू यूज LI टॅग. UL टॅगच्या आतमध्ये आपल्याला LI टॅग वापरावी लागते, जे आपण OL टॅग मध्ये सुद्धा वापरलेले. मी तेव्हा सुद्धा म्हटलेलं की LI टॅग इज कॉमनली यूज्ड इन OL as well as UL टॅग फॉर सेम रिझन टू ॲड लिस्ट आयटम्स. इथं सुद्धा LI टॅगचा उपयोग तोच आहे. LI टॅग इज यूज्ड टू ॲड लिस्ट आयटम्स इनसाइड अ अनऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये लिस्ट आयटम्स ॲड करण्यासाठी LI टॅगचा वापर केला जातो. LI सुद्धा त्याचा अर्थ बघा. L मीन्स लिस्ट, I मीन्स आयटम. लिस्ट आयटम, लिस्ट आयटम म्हणजे लिस्टमध्ये असलेले ऑप्शन्स, आणि ते ॲड करण्यासाठी या ठिकाणी UL टॅगचा आतमध्ये LI टॅगचा वापर केला जातो. आता ही ज्यावेळेस आपण UL टॅग शिकत असतो त्यास त्यात काही ॲट्रिब्यूट्स आहेत. आता UL टॅग सोबत लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारचे बुलेट्स किंवा सिम्बॉल्स लिस्ट आयटम सोबत डिस्प्ले केले जातात. मग हे बुलेट्स किंवा सिम्बॉल कोणकोणते आहेत तर 3 प्रकारचे बुलेट्स आहेत आपल्याकडे उपलब्ध. डिस्क म्हणजे त्या ठिकाणी ब्लॅक सर्कल पूर्ण फिलअप केलेलं असतं. दुसरं सर्कल, ज्यामध्ये फक्त सर्कल आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि तिसरं स्क्वेअर. असे 3 प्रकारचे बुलेट्स आपल्याला या ठिकाणी अनऑर्डर्ड लिस्टमध्ये प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. मग त्यापैकी कोणत्या प्रकारचा बुलेट, कोणत्या प्रकारचे बुलेट स्टाईल आपण या ठिकाणी अनऑर्डर्ड लिस्टमध्ये वापरायचे हे सांगायला स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर. आता जर थोडं 11वीमध्ये आपण गेलो तर 11वीमध्ये टाईप ॲट्रिब्यूट होतं. 11वीमध्ये कोणतं ॲट्रिब्यूट होतं? टाईप ॲट्रिब्यूट होतं. आणि एक लक्षात घ्या, टाईप ॲट्रिब्यूटचा वापर इथं सुद्धा तुम्ही करू शकता. बट अकॉर्डिंग टू चेंज्ड सिलेबस वी हॅव टू यूज अ स्टाईल ॲट्रिब्यूट. तुम्ही टाईप ॲट्रिब्यूटचा वापर करून सुद्धा बुलेटचा प्रकार बदलू शकता, सिम्बॉलचा प्रकार बदलू शकता अनऑर्डर्ड लिस्टमध्ये. पण स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर सुद्धा आपल्याला जमला पाहिजे. तर स्टाईल ॲट्रिब्यूटचा उपयोग काय? तोच आहे जो टाईपचा होता. स्टाईल ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू चेंज द टाईप ऑफ बुलेट. बुलेटचा टाईप चेंज करण्यासाठी स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो UL टॅगमध्ये. UL टॅगमध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट कशासाठी वापरतात? स्टाईल ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू चेंज द टाईप ऑफ बुलेट्स. मग या स्टाईल ॲट्रिब्यूटमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत? पहिले आहे डिस्क, विच इज अ बाय डिफॉल्ट व्हॅल्यू. डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही जर स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर केलाच नाही तर लक्षात घ्या अनऑर्डर्ड लिस्ट विल डिस्प्ले अलॉंग विथ डिस्क साइन टू ईच अँड एव्हरी लिस्ट आयटम इन लिस्ट. तर तुम्ही जर स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर केला नाही तर अनऑर्डर्ड लिस्टमधल्या प्रत्येक लिस्ट आयटम सोबत तुम्हाला डिस्क साइन डिस्प्ले झालेलं दिसेल. इफ यू वॉन्ट टू चेंज इट टू सर्कल ऑर स्क्वेअर वी हॅव टू यूज स्टाईल ॲट्रिब्यूट. आणि जर आपल्याला ते बदलायचं असेल, आपल्याला ते सर्कल करायचं असेल किंवा स्क्वेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर करावा लागणार आहे. आता हे स्टाईल ॲट्रिब्यूट लक्षात घ्या बेसिकली रिलेटेड टू अ CSS. CSS मध्ये हे स्टाईल ॲट्रिब्यूट CSS अप्लाय करण्यासाठी एखाद्या टॅगवरती वापरलं जातं. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं आपण वापरतोय. स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर कसा करतोय? लुक केअरफुली हाऊ स्टाईल ॲट्रिब्यूट इज यूज्ड इन UL टॅग टू चेंज बुलेट्स. एकदम सिंपल आहे.
UL टॅग वापरा पहिल्यांदा, कोणती UL. त्यानंतर कोणता ॲट्रिब्यूट वापरा, स्टाईल ॲट्रिब्यूट वापरा. आणि त्यानंतर एक CSSचा सिंटॅक्स आहे. काय सिंटॅक्स आहे बघा, लिस्ट डॅश स्टाईल डॅश टाईप. याचा अर्थ की लिस्टची जी स्टाईल आहे त्याला कोणता टाईप बुलेटचा तुम्हाला वापरायचा आहे. तर त्या ठिकाणी मी समोर मेन्शन केलं आहे सर्कल. तर या ठिकाणी आपण नेहमी इक्वल टू साईन टाकतो, इथं काय डबल कोलन आहे, कारण हे CSS पद्धतीनं आपण सेट केलेले. तर याच ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही सिंपल आपली जी जुनी पद्धत आहे त्यानं पण करू शकता, स्टाईल इज इक्वल टू सर्कल. असं जरी केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पण एक लक्षात घ्या, 12वीच्या दृष्टिकोनातून MCQ मध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला त्या ठिकाणी स्टाईल उतरलीच आहे. 11वीमध्ये आपण कशा पद्धतीनं करायचो, टाईप ॲट्रिब्यूटचा वापर करून. तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही टाईप ॲट्रिब्यूटचा वापर करून त्या ठिकाणी बुलेटचा सिम्बॉल चेंज करू शकता. अशा पद्धतीचं एकच ॲट्रिब्यूट आहे स्टाईल, आणि त्याच्याऐवजी तुम्ही टाईप वापरलं तरी चालेल, जे आपल्याला सोपं आहे वापरायला. वी कॅन ऑल्सो यूज टाईप ॲट्रिब्यूट इन UL टॅग. सो लेट्स सी द प्रोग्राम ऑफ अनऑर्डर्ड लिस्ट हियर. या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर मी तयार करून ठेवलेलं आहे. आता आपण अनऑर्डर्ड लिस्ट तयार करूया. सर्वप्रथम अनऑर्डर्ड लिस्ट तयार करायला UL टॅगचा वापर केला जातो. या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं ॲट्रिब्यूट वापरत नाही, फक्त अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करतो. आता UL टॅगनं ती डिफाईन केलेले आहे. मग डिफाईन केल्यानंतर त्या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये लिस्ट आयटम्स ॲड करावे लागतात. अँड टू ॲड लिस्ट आयटम्स इन अ अनऑर्डर्ड लिस्ट LI टॅग इज यूज. या ठिकाणी मी जे काय असतील ते लिस्ट आयटम्स ॲड करतो. जेवढे लिस्ट आयटम्स असतील तेवढ्या LI टॅग येणार आहेत, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. या ठिकाणी मी तिसरा लिस्ट आयटम ॲड करतोय. जे अशा पद्धतीनं LI टॅगचा वापर करून काय केले जातात, लिस्ट आयटम्स ॲड केले जातात. आता लिस्ट आयटम्स ॲड झाल्यानंतर समजा तुमची अनऑर्डर्ड लिस्ट कंप्लीट झाली, एवढीच लिस्ट आहे तुमची, आणि त्यानंतर काय करा, UL टॅग काय करा, क्लोज करा. जे अशा पद्धतीनं अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली जाते. आपण आता आउटपुट पाहूया या प्रोग्रामचं. d:\/UL.html. जे अशा पद्धतीची ही अनऑर्डर्ड लिस्ट आहे, लक्षात घ्या. तर मी काय करतो, आपली H1 टॅग आपल्याला आठवणीत असेल ती वापरतो. म्हणजे हे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट थोडं मोठे दिसेल. H1 हायेस्ट लेवल हेडिंग त्या ठिकाणी डिस्प्ले होतं. H1 मध्ये मी टाकतो, कंट्रोल S. आता बघूया आउटपुट आपण. या ठिकाणी बघा, बाय डिफॉल्ट सिम्बॉल कुठला आलाय, बुलेट कुठला आलेला आहे, डिस्क आहे हा. आता आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे सर्कल किंवा स्क्वेअर. तर दोन पद्धती आहेत. पहिली सोपी पद्धत तुम्हाला दाखवतो, आपली टाईप ॲट्रिब्यूट. टाईप ॲट्रिब्यूट इज युज्ड टू चेंज अ डिफॉल्ट सिम्बॉल ऑफ बुलेटेड लिस्ट ऑर अनऑर्डर्ड लिस्ट. तर या ठिकाणी मी सर्कलसाठी कोणती व्हॅल्यू देतो, सर्कल, कंट्रोल S. आउटपुटमध्ये येऊया आपण, रिफ्रेश करूया. आता सर्कल आलेलं आहे, बरोबर आहे. आपण आता काय करूया, सर्कलऐवजी स्क्वेअर हवा असेल तर टाईपची व्हॅल्यू काय करायची, या ठिकाणी स्क्वेअर करायची, कंट्रोल S. रिफ्रेश करूया. स्क्वेअरचं स्पेलिंग या ठिकाणी काय झालेलं आहे, चुकलेलं आहे, कंट्रोल S. स्क्वेअर आले. जे अशा पद्धतीनं पहिली मेथड आहे टाईप ॲट्रिब्यूटचा वापर करून बुलेटेड लिस्टमध्ये आपण त्या ठिकाणी टाईप चेंज करू शकतो बुलेटचा. आणि दुसरं आहे स्टाईल ॲट्रिब्यूट. आता हे स्टाईल ॲट्रिब्यूट वापरत असताना काय करायचं आहे बघा. सर्वप्रथम कोणाची लिस्ट, आपल्याला लिस्टची स्टाईल बदलायची. स्टाईल कशा संदर्भातली बदलायची, टाईप त्याचा सिम्बॉलचा, आणि मग डबल कोलन द्यायचं, आणि मग कोणता टाईप हवा आहे ते मेन्शन करायचं, कंट्रोल S. स्क्वेअरच्या जागी मी काय करतो आता, सर्कल करतो, कंट्रोल S. आउटपुटमध्ये जाऊन आपण चेक करूया. या ठिकाणी बघा सर्कल आलंय. म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपण करू शकतो. पहिली पद्धत समजा वरती आहे, दुसरी पद्धत काय असेल, UL टाईप इज इक्वल टू सर्कल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता. या दोन पद्धती आहेत, एक स्टाईल ॲट्रिब्यूट, टाईप ॲट्रिब्यूट. कुठली तुम्हाला सोपी वाटते ती प्रोग्राममध्ये तुम्ही यूज करू शकता. मला तर 2 नंबरची सोपी वाटते वापरायला, म्हणून मी 2 नंबरची या ठिकाणी यूज करतो. अशा पद्धतीनं अनऑर्डर्ड लिस्ट तयार केली जाते, ज्यामध्ये एकमेव टाईप किंवा स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून त्या बुलेटेडचा किंवा त्या सिम्बॉलचा प्रकार बदलला जातो. जसं आपण ऑर्डर्ड लिस्टमध्ये प्रकार बघितलेला ऑर्डरचा, तसाच या ठिकाणी बुलेटचा प्रकार चेंज करायला सर्कल. स्टार्ट ॲट्रिब्यूट अनऑर्डर्ड लिस्टमध्ये नसतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अनऑर्डर्ड लिस्टचा प्रोग्राम इथे संपलेला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची अनऑर्डर्ड लिस्ट आली तर सॉल्व करता आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया.